नमस्कार मित्रांनो. आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्सवरचं जी-एस-टी गव्हर्नमेंटने 18% डायरेक्ट कितीवर आणलंय? 0. 1% जी-एस-टी आता भरायचा नाहीये. त्याच्यामुळे प्रीमियम प्रचंड कमी होणार आणि खूप सगळ्यांना फायदा होणार. पण एक लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुमचं हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी तुमची एक्सपायरी डेट जर त्या पॉलिसीची 22 सप्टेंबरच्या आत असेल आणि तुम्हाला माहिती आहे 1 महिना ग्रेस पिरियड असतो रिन्युअलला आणि तुम्ही मुद्दाम एक 7-8 दिवस पोस्टपोन केलं, कारण जी-एस-टी त्यानंतर 0 होणार 22 तारखेनंतर आणि रिन्युअल त्यानंतर केलं, तर तुम्हाला 0 जी-एस-टी लागणार नाही. तुम्हाला जुना म्हणजे 18% जी-एस-टीच लागेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे उगाचच तुमचं रिन्युअल पोस्टपोन करू नका जी-एस-टी 0चा फायदा घेण्यासाठी, कारण 0 जी-एस-टी तुम्हाला फायदा मिळणारच नाही जर एक्सपायरी डेट 22 तारखेच्या आतली असेल तर. ओके? आणि एक लक्षात ठेवा, असं पुश केल्याने फायदा तर काहीच होणार नाही. इन केस एखादा क्लेम आला आणि तुमची पॉलिसी रिन्यू नसेल, तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, नसेल माहिती परत सांगतो, ग्रेस पिरियडमध्ये हेल्थ इन्शुरन्सचे कुठलेच क्लेम मिळत नाहीत. ओके? ही खबरदारी नक्की घ्या. ऑल दी बेस्ट.